विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा अ मध्ये एकूण 3 शास्त्रीय कारणं दिली जातात. ही 3 शास्त्रीय कारणापैकी तुम्हाला 2 शास्त्रीय कारणं परीक्षेला लिहायची असतात. उजळणीसाठी आपण एक शास्त्रीय कारण या ठिकाणी घेत आहोत. सोडियम धातू केरोसिन म्हणजे रॉकेलमध्ये का ठेवतात? हे शास्त्रीय कारण अनेक वेळा परीक्षेला आलेलं आहे. सोडियम धातू हा अतिशय क्रियाशील धातू आहे. सोडियम धातू जर हवेमध्ये उघडा ठेवला किंवा पाण्यामध्ये ठेवला तर सोडियम धातूची हवेतील पाण्यातील ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन तो पेट घेऊ शकतो. म्हणून तो पाण्यात किंवा हवेत उघडा ठेवत नाही. मग कशामध्ये ठेवला जातो? तर केरोसिन मध्ये, रॉकेल मध्ये. कारण केरोसिन आणि रॉकेलशी त्याची रासायनिक अभिक्रिया होत नाही. तसंच सोडियमची घनता रॉकेलपेक्षा जास्त असल्या कारणामुळे जो पदार्थची घनता ही जास्त असते तो पदार्थ रॉकेलमध्ये बुडतो. म्हणून सोडियमची घनता ही रॉकेलपेक्षा जास्त असल्यामुळे तो रॉकेलमध्ये बुडू शकतो आणि म्हणूनच सोडियम धातू केरोसिन आणि रॉकेलमध्ये ठेवला जातो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, सोडियम अतिक्रियाशील धातू म्हणून तो पेट घेऊ शकतो असं लिहिलं तर तुम्हाला 1 गुण मिळतो. सोडियमची घनता ही रॉकेलपेक्षा जास्त आहे म्हणून तो रॉकेलमध्ये बुडू शकतो असं लिहिलं तर आणखी 1 गुण मिळतो. अशा प्रकारे परीक्षेला तुम्हाला 2 गुण मिळून तुम्हाला हमखास मार्क मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या ठिकाणी दुसरं शास्त्रीय कारण आपण घेणार आहोत. अतिशय सोपं शास्त्रीय कारण आहे. दैनंदिन जीवनातल्या वापरातलं हे शास्त्रीय कारण मी मुद्दामून या ठिकाणी घेतो आहे. कारण विद्युत पारेषणासाठी, आता विद्युत पारेषण या शब्दाचा अर्थ आहे विद्युत वहनासाठी. आपल्या घरामध्ये इतरत्र आपण बघतो विद्युत पारेषणासाठी म्हणजे विद्युत वहनासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग का करतात? अतिशय सोपं आहे. ॲल्युमिनियम, तांब हे विद्युत वाहक आहेत. त्यातून विद्युतधारा सहजपणे जाऊ शकते. हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. तांबे ॲल्युमिनियम उत्तम वाहक आहे असं लिहिल्यानंतर तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळेल. तांबे ॲल्युमिनियम यांची रोधकता कमी. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, ज्या पदार्थातून विद्युतधारा सहज जाते त्याची रोधकता कमी असते आणि म्हणून अशा पदार्थातून विद्युतधारा जलद गतीने जाते आणि कमी उष्णता निर्माण होते. म्हणून तांबे ॲल्युमिनियम रोधकता कमी असल्याने त्यातून विद्युतधारेचे वहन सहज होत असताना उष्णतेचं प्रमाण कमी होतं आणि म्हणूनच विद्युत पारेषणासाठी, विद्युत वहनासाठी आपण तांब्याच्या आणि ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतो असं उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. तांबे ॲल्युमिनियम उत्तम वाहक 1 गुण. तांबे ॲल्युमिनियम याच्यातली रोधकता कमी म्हणजे वहन जास्त, रोधकता कमी वहन जास्त, उष्णता कमी. अशा प्रकारे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 2 गुण सहजरित्या मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या ठिकाणी तिसरं शास्त्रीय कारण मी दिलेलं आहे. एकाच कणात मूलद्रव्याची संयुजा समान असते. एकाच कणात मूलद्रव्याची संयुजा समान असते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घेतलं पाहिजे, एखाद्या मूलद्रव्याची संयुजा ही बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. आपण एक उदाहरण घेऊया. पहिला घन, यामध्ये पहिलं मूलद्रव्य आहे हायड्रोजन, ज्याचा अणुअंक आहे 1. इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण लिहिणार आहोत 1. दुसरं मूलद्रव्य आहे लिथियम, अणुअंक आहे 3. त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपन पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. सोडियम, एकूण 11 इलेक्ट्रॉन, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आता पहा, घन क्रमांक 1 मध्ये हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम याच्या शेवटच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत
ते आपण पाहूया. 1 1 1. म्हणून घन क्रमांक 1 मध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा ही 1 असते. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. घन क्रमांक 2 यामध्ये बेरिलियम, ज्याचा अणुअंक आहे 4, इलेक्ट्रॉनची संख्या आहे 4. इलेक्ट्रॉन स्वरूपात आपण पाहूया 2 2. मॅग्नेशियम अणुअंक आहे 12, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 12. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 2. म्हणजे दुसऱ्या घनामध्ये जी मूलद्रव्ये आहेत बेरिलियम, मॅग्नेशियम यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 2 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्यांची संयुजा 2 आहेत. याचा अर्थ एकाच घनात मूलद्रव्याची संयुजा समान असते. म्हणजे पहिल्या घनामध्ये जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यांची संयुजा 1 आहे. दुसऱ्या घनामध्ये बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांची संयुजा 2 आहे. म्हणजे मूलद्रव्यांची संयुजा ही बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरवली जाते. याला आपण 1 गुण या ठिकाणी मिळतो. एकाच घनातील सर्व मूलद्रव्याची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. घन क्रमांक 1 मध्ये बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे. घन क्रमांक 2 मध्ये बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून एकाच घनातील मूलद्रव्याची संयुजा समान असते. असं लिहिल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी 2 गुण मिळू शकतात.